राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. ज्या पोटतिडकीने आमच्या नंदकुमार शिंदेने भाषण केलं, ते भाषण थोडंसं डोळ्यापुढे ठेवून आपण मतदान केंद्रामध्ये जावं आणि मग मतदान केंद्रावर मतदान करावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं मी करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आपल्या निकिताताई, या विभागाच्या जिल्हा परिषदेच्या सांगोला तालुका विकास आघाडीच्या उमेदवार संगीताताई शिंदे, पंचायत समितीचे उमेदवार माजी सहकारी धनाजी पवार, या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी अनिल नाना, दूध संघाचे संचालक सन्माननीय लवके साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले या गावचे माझे सहकारी सुनील काका, ज्येष्ठ विधिज्ञ आणि शेका पक्षाचे जुने नेते सन्माननीय ॲडव्होकेट गवाणे वकील साहेब, माजी उपसरपंच सन्माननीय पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर मंडळी, सगळ्यांची नावं सर्व नाव घेण्यासाठी सगळे मान्यवर, एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले या विभागातील मतदार बंधू, वडीलधारी मंडळी आणि माझे तरुण मित्रांनो, सध्याच्या राजकारणाची तालुक्याची अवस्था काय आहे, नेमकं तालुक्यात काय चाललं हे तुम्हाला कळेल. राज ठाकरेंनी मुंबईला उदाहरण दिलं, कॅरम फुटलेला आहे, पण पुढचं काही मी सांगत नाही, आमच्या सगळ्या माता वगैरे नसलेल्या. आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकं या गटात काय चाललंय, 3 वाजता सगळ्यांना, 3 वाजल्यानंतर 4 वाजता मी बाबासाहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळेला ते सगळं समजलं. प्रत्येकाने आपल्या भाषणामध्ये या सांगोला तालुक्याच्या अनेक वर्षाचा राजकीय आढावा घेतला, सामाजिक बांधिलकीची भूमिका या ठिकाणी घ्या, कशा पद्धतीनं तालुक्यामध्ये चाललेल्या या सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न केला. नंदून सांगितलं, आयुष्यामध्ये 9 वेळा निवडणुका लढवल्या, तसं यावेळेला काही निवडणूक लढवावीच असं काय नव्हतं. पक्षाने भरायला सांगितलं म्हणून अर्ज भरला. नंदू, तुझी अवस्था अशी झाली की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पोरं पोहायला गेली. विहिरीत पोहत असताना पोरं खोडीत होती, एक जण एका पोराला लागला होता बुडवून मारायला, आणि त्यामध्ये नंदू काठावर बसलेला होता. पोरग बुडून आता मरायला लागले, म्हणजे उडी मारली, त्याला वाचवलं. ते सगळ्या गावामध्ये चर्चा झाली की नंदूनं पोरग वाचवलं, गावानं सत्कार ठेवला. असाच सत्कार चालू असताना नंदूनं भाषणामध्ये सांगितलं की पोरग वाचवलं हे खरं आहे, मी उडी मारली हे खरं आहे, तुम्हाला ढकललं कोणी त्या आधी सांगा. तसं 2.5 वाजता या नंदूला ढकललं आणि नंदू उमेदवार झाला. कुठेतरी निष्ठेनं काम केलं, संघर्षाची तयारी असली की नेत्याला सुद्धा ओळखायला लागत नाही, नाव समोर येत असतं, ते म्हणजे नंदकुमार शिंदे. दुसरा आमचा धनाजी नंदूला सांगितलं होतं ते खरं आहे. खडात कुठलाही पैलवान खेळायला लागला, त्याला गडी मिळत नसला तर एखादा तयारीचा बारका पैलवान असतो, तसंही आमचं धनाजी आहे. कुठेही कुणीही उभा करा, कोणाबरोबरही लढायला तयार आहे.
अशी जोड अचानकपणानं नशिबानं तुमच्या या भागाला प्रतिनिधित्व करण्याची संधी सांगोला तालुका विकास आघाडीने दिली. गेल्या 25 वर्षाच्या काळामध्ये मी आमदार साहेबांनी आम्ही आघाडी केली, अनेक निवडणुका आम्ही लढवल्या. प्रत्येक निवडणुकीमध्ये 100% यश मिळालं. नंतरच्या काळामध्ये थोडीशी तात्विक मतभेद झाले आणि बाजूला गेलो. 5 वर्षाच्या काळामध्ये काय काय घडलं या तालुक्यानं बघितलं आणि कदाचित स्वर्गामध्ये कैलासवासी आबासाहेबांना आणि कैलासवासी काकासाहेबांना वाटलं असेल हे सगळं बिघडायला लागलेलं आहे, हे दुरुस्त करायचं असेल तर पुन्हा बाबासाहेबांना नाबाला एकत्र यावं लागेल आणि म्हणून ही आघाडी आमच्या दोघांची पुन्हा या तालुक्यामध्ये सुरू झाली. सर्वसामान्य कार्यकर्ता सुरक्षित या तालुक्यामध्ये आहे का नाही याची शंका निर्माण झाली. निवडणुकीचा क्रायटेरिया बदलला. त्याची निष्ठा, काम हे सगळं बाजूला राहिलं आणि वेगळ्या पद्धतीने निवडणूक एका वेगळ्या वळणावर चालली आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सांगोला तालुका विकास आघाडी स्थापन केली आणि सेवा करणाऱ्या माणसांना संधी देण्याचं काम या आघाडीच्या माध्यमातून आम्ही केलं. पाण्याच्या बाबतीमध्ये मगाशी सांगितलं आमच्या डेप्युटी सरपंचांनी की या तालुक्याला पाण्याच्या चळवळी झाल्या. कैलासवासी काकांनी 72 सालामध्ये 2च वर्षाचा कालावधी मिळाला. त्या काळामध्ये सिंगनाई तलाव काकांनी मंजूर केला. दुर्दैवाने काकांचं निधन झाल्यानंतर सांगलीच्या पुढाऱ्यांनी तो तलाव रद्द केला. मोठा तलाव होता, 5 TMC पाणी. म्हणजे किमान आपल्या तालुक्यातल्या 40 गावाला ते पाणी मिळालं असतं, एवढं मोठं तलाव. त्यानंतरच्या काळात माननीय आमदार साहेब असतील, 25 वर्ष त्यांच्याबरोबर मी असेल, 5 वर्षाचा 95चा कालावधी शहाजी बापू असतील, उजनीचं 1 TMC पाणी 28 वर्षापूर्वी आपल्याला मंजूर झालं. विलासरावांच्या काळामध्ये भूमिपूजन झालं, तेही काम रखडलेलं होतं. टेंबू योजनेचं काम रखडलं होतं. म्हैसाळच्या कामाच्या बाबतीमध्ये आपला सांगोला तालुका त्यामध्ये समाविष्ट नव्हता. गेली 25 वर्षाच्या काळामध्ये म्हैसाळच्या योजनेमध्ये सांगोला तालुक्याचा सहभाग मिळवण्यामध्ये मी आणि आमदार साहेब त्यामध्ये यशस्वी झालो. निरा उजवा कालव्याचं पाणी जे आपल्या भागाला मिळतंय त्या पाण्याला मर्यादा होता. ते पाणी वाढवलं आणि आपण इथून कैलासवरनं जवळ्याला आणि जवळ माझी खाली त्या पाण्याचा कॅनॉल मंजूर करून घेतला. अजूनही आपण त्या पाण्याच्या बाबतीमध्ये समाधानी नाही. मान नदीमध्ये आणि कोरडा नदीमध्ये पाणी सोडण्यामध्ये आपण यशस्वी झालो. कोरडा काठचे काही साक्षीदार आहेत तिथे मंडळी. या राज्याचे पाटबंधारे मंत्री रामराजे नाईक निंबाळकर असताना पहिल्यांदा कोरडा नदीमध्ये पाणी तो कार्यक्रम आपण त्या ठिकाणी गवेवाडीच्या बंधाऱ्यामध्ये घेतला. आपले आपण अनेक मंडळी तिथे साक्षीदार आहात. टेंबूचं पाणी कोळ्याच्या ओढ्यामध्ये सोडलं. त्यावेळेला मी आणि आमदार साहेबच होतो पाण्याचं पूजन करायला. मान नदीमध्ये पहिल्यांदा पाणी सोडलं, त्याचे पाणी पूजन करायला आम्हीच होतो. त्यानंतर पाण्याच्या बाबतीमध्ये अनेकांनी स्पर्धा सुरू केल्या. त्या स्पर्धेमध्ये मला काही फारसं स्वारस्य नाही. राजकारणामध्ये काम करत असताना मी आमदार साहेबांनी सत्ता ही सेवेसाठी वापरण्याचं काम केलं. वेगळ्या पद्धतीने सत्ता कधी दुसरीकडे नेली नाही. सर्वसामान्याचं हित, सर्वसामान्याचं ज्यामध्ये फायद्याचं असेल, गोरगरीब, दीनदलित, उपेक्षितांची सेवा ज्यामध्ये असेल, ते राजकारण आणि समाजकारण 25 वर्षाच्या काळामध्ये आम्ही केलं. 5 निवडणुका आम्ही लढवल्या. जिल्हा परिषदेच्या 5 आणि 5 पंचायत समितीच्या. या निवडणुकीमध्ये आम्ही कधी डाम टाकला नाही, कधी डीपी लावली नाही, कधी मुरुम टाकला.
5 वर्षाच्या काळामध्ये आमच्या केलेल्या कामाच्या कर्तृत्वावर आम्ही मतं मागितली. या जनतेने भरल्या हातात आम्हाला मतं दिली. पण आज वेगळीकडे कुठेतरी राजकारण चालू आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करायची मगाशी आमच्या निकिताताईंनी सांगितलं. विरोधकावर टीका करण्यापेक्षा आपण काय करणार आहोत आणि आपण काय केले हे जनतेला सांगायचं आहे. गेल्या 25 वर्षाच्या काळामध्ये या तालुक्याच्या विकासासाठी आज आपण डाळिंबाच्या बागा फुलवल्या. 72च्या दुष्काळामध्ये त्यावेळेला काका होते. रोजगार हमी योजनेच्या काळातून आपण त्या ठिकाणी लागवडी केल्या. शेतकऱ्याने शेताच्या रानामध्ये स्वतः खड्डा काढायचा, पगार शेतकऱ्याने रोजगार हमीचा घ्यायचा. त्या ठिकाणी रोप लावायचं, रोप सरकारनं द्यायचं. आणि सांगोला तालुका एकेकाळी या डाळिंबाच्या शेतीमध्ये संबंध जगाच्या बाजारपेठेमध्ये गेला. दुर्दैवानं केल्या रोग आला, डाळिंब बागा उद्ध्वस्त झाल्या. पुन्हा शेतकरी हैराण झाला. त्यानंतर पुन्हा आमदार साहेबांनी आणि आम्ही बसून या तालुक्यामध्ये दुधाची धवल क्रांती करायची ठरवली. वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून, सोसायट्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दुधाचा धंदा वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि आज आपला तालुका, आज आपण बघतोय दुधाच्या धंद्यावर आपल्या शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात उलाढाल आहे. प्रत्येक गावागावामध्ये डॉक निर्माण झाले. शेतकरी दूध उत्पादन झालं, चलन वाढलं, अनेकांना रोजगार त्यामध्ये मिळाला. अशा पद्धतीचे सामाजिक जीवनामध्ये शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्याचं काम आणि ती भूमिका आम्ही आजपर्यंत काळामध्ये केली.